आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू त्यांना आग्रह केलास? ते आधी नाही म्हणाले, पण तरी तुझ्या आग्रहाला मान देऊन ते इथे आले. कुठली स्वाभिमानी माणसं इतका काळ इथे राहतील सांगा मला. आय एम 100% शुअर यांनी खूप विचारपूर्वक हे सगळं प्लॅन केलेलं आहे. हे सगळं प्री प्लॅन होतं, कारण ही साधी सुधी माणसं नाही, चोर आहेत, भुरटी आहेत. यांची पहिल्यापासून नजर आपल्या पैशावर, आपल्या प्रॉपर्टीवर आहे. फ्रॉड आहे. सासूबाई बास झालं. ते काय बोलत नाही म्हणून त्याच्यावर वाटेल ते आरोप करू शकत नाही तुम्ही. साधी जरा सज्जन माणसं आहेत ती. लहानपणापासून ओळखते मी त्यांना. ओ माय गॉड, काय म्हणालीस तू? यांना, या भुरट्यांना लहानपणापासून ओळखतेस? हाऊ इज दॅट? अरविंद, श्रेयस, तुम्ही ऐकलं का? मिसेस रत्नपारखी, तुम्ही पण ओळखताय यांना? नाही, अजिबात नाही. काय ग, तू कसं काय ओळखते? बोल ना. डिडंट यू सी दॅट? नाही नाही मामा, तिला काहीतरी वेगळं म्हणायचं असेल. आराध्या, तुला काय म्हणायचं होतं तू प्लीज क्लिअर करतेस का? कारण आम्ही सगळ्यांनी आता असं ऐकलं की तू म्हणालीस की तू लहानपणापासून यांना ओळखतेस म्हणून. तुला असं म्हणायचं नव्हतं ना? तुला काय म्हणायचं होतं ते सांग ना आम्हाला सगळ्यांना. आराध्या, श्रेयस काय विचारतोय? तू यांना लहानपणापासून ओळखतेस? आराध्या, ही माणसं आपल्या घरात राहत होती तेव्हा तू त्यांच्याबद्दल एक शब्दही बोलली नाहीस. अगं बोल ना. तुझं गप्प राहणं काहीतरी वेगळंच सांगताय आम्हाला. आमच्या विश्वासाला तडे जात आहेत. तडे जाण्याआधी बोल आराध्या. अरे अरविंद, तू हिला काय प्रश्न विचारतोय? हिचा चेहरा बघ, तोंड शिवून बसली ही. धादांत खोटं बोलते आपल्याशी. ही डेफिनेटली काहीतरी लपवते. हिचा आणि या भुरट्यांचा नक्की काहीतरी संबंध आहे. आणि हे बघ, आता आपण जास्त चर्चा नको करूया. ताबडतोब या भुरट्यांना पोलिसांच्या स्वाधीन कर. या टाउन मार्केट माणसांची तीच लायकी आहे. तोंड सांभाळून बोला सासूबाई. यांच्या विरोधात एक शब्दही बोललात ना तर माझ्या इतकी वाईट कोणीच नसेल. हे माझे आई बाबा आहेत. आणि मी आराध्या मनोहर देसाई आहे. ओ माय गॉड, तुम्ही ऐकलं का सगळ्यांनी? तू काय म्हणालीस? तू म्हणालीस की तू आराध्या मनोहर देसाई? म्हणजे तू रत्नपारखींची मुलगी नाहीयेस? तू अनुष्का रत्नपारखी नाहीयेस? तू खोट्या आयडेंटिटीने या घरात आलीस? श्रेयस, श्रेयस, तुझ्या लक्षात येते का? म्हणजे खोट्या आयडेंटिटीने हिने तुला प्रेमात पाडलं. तुमचं नातं हे इट्स ऑल बेस्ड ऑन लाईज. अरविंद, तुझ्या लक्षात येते? आणि खोट्या आयडेंटिटीने ही मुलगी आपल्या घराची सून झाली. अनबिलिव्हेबल. सगळं खोटं. या कुटुंबाशी, या घरातल्या प्रत्येक माणसाशी तुझं नातं खोटं आहे. खोट्यावर बेस्ड आहे. अगं, तुला काही वाटतं? लाज शरम. तुला माफी नाही. नो. ही अशी फ्रॉड मुलगी आमच्या घरात आमची सून म्हणून नाही राहू शकत. आत्ताच्या आत्ता या क्षणी या मुलीला घराबाहेर काढा. नाही जाणार मी इथून कुठेच. मी
तुम्ही माझं नाव बदललं, माझं अस्तित्व बदललं आणि या घरात आले कारण तुमचा उरलेला हिशोब चुकता करायला आणि तो मी या घरात राहूनच चुकता करेन. तर यशोधरा सर नाही. सत्य ऐकायचं ना तुम्हा सगळ्यांना तर सांगते. ही बाई खुनी आहे, फ्रॉड आहे, महापाताळ यंत्री आहे. या बाईमुळे माझ्यावर आणि माझ्या घरच्यांवर आज ही वेळ आली आहे. आई आणि स्त्रीला काळीमा फासणारी आहे बाई. आणि हाच तुमचा खरा चेहरा आणि तुमचं सत्य मी या सगळ्यांना सांगणार आहे. तर यशोधरा तर नाही. बहिणी, मम्मांबद्दल बोलतेय तू, तुला भान तर आहे ना? अरे आता हिचं सत्य सगळ्यांसमोर आलंय ना, मग काय समोरच्यावर वाटतंय ते आरोप करणार. आता ही लक्ष नको देऊस तू. लक्ष द्यावं लागेल. खरं खोटं काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं लागेल. आराध्या, जस्ट कीप क्वाइट, ओके? अक्षय, अरे ही आतापर्यंत फक्त खोटं बोलत आली आहे, फक्त खोटं वागत आली आहे. आता स्वतःची कातडी वाचण्यासाठी आमच्यावर आरोप करते. वार करण्याची नियत तुमची आहे सासूबाई. माझ्या आई बाबांनी आजवर मला खरेपणा, प्रेम आणि नम्रता शिकवली. ते तुमच्यासारखी आणि या रत्नपारखी काकूंसारखी अहंकारी, दांभिक आणि क्रूर नाहीये. खरं तर ना, या रत्नपारखी काका काकूंची मी आयुष्यभर ऋणी राहीन. कारण त्यांनी आमच्यासाठी जे काही केलंय ना ते कुणीही करू शकत नाही. या काकू सुद्धा आमच्याशी सुरुवातीला खूप प्रेमाने वागायच्या, पण त्या कोणाच्या प्रभावाखाली येऊन असं वागायला लागले ते का आता वेगळं सांगायची गरज नाहीये. आम्ही कधीच श्रीमंती आणि पैशांच्या प्रभावाखाली येऊन जगणाऱ्या मुली नाही आहोत. आमच्यासाठी आमची जीवाभावाची नाती आणि प्रेमाची नाती जपणं हेच आमच्यावर केलेले संस्कार आहेत. आम्ही मध्यमवर्गीय जरी असलो ना तरी आमच्या आई बाबांनी आमच्यावर चांगले संस्कार केलेत आणि आज मी अभिमानाने सांगते मी यांची नाही, मी सरिता आणि मनोहर देसाईंची मुलगी आहे. श्रावणी माझी बहीण आहे. आठवतंय तुला? आठवतंय का अक्षय? तुला काही बोल ना. तुमचा चौघांचा अपघात झाला होता असं मला कळलं. हे सगळं तुझ्या मामाने केलेलं प्लॅनिंग होतं. श्रावणीला तुझ्यापासून दूर करण्यासाठी तुझ्या मामाने तो अपघात घडवून आणला होता.